गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. अगोदरचे माझे 2 चॅनल खोलले मी, दोन्हीही माझे बंद पडलेले आहेत. तर चला म्हणून मी एक नवीन चॅनल खोललेला आहे. त्यावरती आपला फर्स्ट व्हिडिओ आलेला आहे, तो म्हणजे गौरी गणपतीचा. तर छान असं गणपतीचं आगमन वगैरे झालेलं होतं आणि गणपती आगमन झाल्यानंतर 5व्या दिवशी इकडं गौरींचं आगमनही होणार होतं. तर सगळंच व्हिडिओ मी एकत्र करून तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला, इकडं गौरींच्या आगमनासाठी छान तयारी झालेली होती. माझी रांगोळी वगैरे काढलेली, संपूर्ण तयारी वगैरे केलेली होती आणि बायकाही बोलवल्या होत्या गौरी आगमनासाठी. तर त्याआधी म्हणलं चला तुम्हाला कशाप्रकारे तयारी केली एकदा दाखवावीच. तर मग इकडे छान अशी केलेली तयारी तुम्हाला दाखवली. तर अशा प्रकारे आमच्या इकडं गौरींचं आगमन वगैरे केलं जातं. तुम्ही व्हिडिओ बघत असाल, अशाच प्रकारे केलं जातं. तर छान तयारी झालेली आणि बायकाही बोलवल्या. तोपर्यंत बायकाही आलेल्या होत्या. मग काही इकडं झाली गौरी पूजनाला सुरुवात. तर बाहेर तुळशीपाशी गौरींची पूजा करून गौरींची आरती वगैरे म्हणून छान अशी गौरींची आतमध्ये एंट्री देवाऱ्यावरती आपल्या करायची आहे आणि देवाऱ्यापासून त्यानंतर गणपतीपासून नेऊन ठेवायचे आहे. तर फर्स्ट इकडं हळदी कुंकू वगैरे लावून झालं सगळ्यांचं. गौरींची पूजा वगैरे गौरीनं ओवाळलं आणि त्यानंतर मग गौरींना आतमध्ये यायचा कार्यक्रम आमचा सुरू झाला. तर चला, छान अशा गौरी मी आणि आधुनी आतमध्ये घेऊन आलो. आधी आमचे जरा लहान आहे त्यामुळं थोडीफार गडबडली, पण झालं, व्यवस्थित झालं छान असं. आणि तोपर्यंत काही पावसांचं आगमन हे चालत झालं बघा. गौरींची पूजा होईपर्यंतच पाऊस चालू झाला आणि पावसामध्ये थोडंफार भिजलोही. त्यानंतर छान इकडं आधुनी पण घेऊन आली गौराई तांब्यातली. त्यानंतर मी ही गौरींची मुखोटे घेऊन आत आले. छान असे गौरींचे आगमन केलं. तर असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, इकडं गौरी गणपतींचं आगमन वगैरे झालं. दोन्हींचंही गणपतीचं अगोदरच झालेलं होतं, त्यानंतर गौरींचंही छान झालं 5 दिवसांनी. आणि आगमन झाल्यानंतर गौरींना संध्याकाळी नैवेद्य दावायचा असतो पहिल्याच दिवशी, तो म्हणजे भाजी भाकरीचा. तर इकडं आम्ही कवठेमहांकाळला गेलेलो होतो. तिकडून छान अशी शेपूची भाजी वगैरे आणि गौरींचं बरंच काही सामान घेऊन आलेलं होतं. तर चला, आता गौरींना नैवेद्य दाखवायचं म्हणून मी इकडं भाजी निवडायला घेतली बघा, शेपूची भाजी. तर मस्त भाजी वगैरे इकडं निवडून घेतली छान. आणि आज गौरींसाठी छान भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. आणि भाजी निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे घेतली छान अशी. आणि त्यानंतर भाकरीही बनवायला घेतल्या बघा. भाजी चिरून वगैरे ठेवलेली होती भाकरी होईपर्यंत. मग छान अशा इकडं भाकरी वगैरे बनवल्या. ज्वारीच्याच भाकरी बनवलेल्या गॅसवरती. मस्त अशा भाकरी झाल्या. त्यानंतर भाजी चिरून घेतली, धुवून घेतली स्वच्छ. आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान अशा भाकरी माझ्या बनलेल्या आहेत इकडं. तर 2 गौराईंसाठी 2 भाकरी मी बनवलेल्या आहेत इकडं छान अशा. तर बघू शकता तुम्ही. तर इकडं भाजीला फोडणी पण द्यायची तयारी केली बघा. हिरवी मिरची, लसूण चेचून घेतलं आणि गरम तव्यामध्ये तेल टाकून तेलात हिरवी मिरची, लसूण टाकला आणि छान असा परतवून घेतला. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली शेपूची भाजी स्वच्छ करून ठेवलेली ती टाकून दिली बघा तव्यामध्ये छान अशी. आणि तव्यामध्ये केलेली भाजी चवीला 1 नंबर आणि चविष्ट लागते बघा. कधी पण तव्यामध्ये भाजी बनवत जावा, चवीला खूप छान लागते.
त्यानंतर मस्त अशी हलवून वगैरे घेतली भाजी आणि त्यामध्ये मी टाकायला मटकीची डाळ भिजत घातलेली होती बघा. तर ही डाळ भिजलेली होती माझी, ती पण यामध्ये ॲड करून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि छान अशी भाजी हलवून घेतली बघा. आणि छान भाजी हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ताट झाकून 5-10 मिनटं शिजवून घेते. आणि इकडं आपली भाजी शिजवून झालेली आहे. तर मी इकडं नैवेद्याचं ताट बनवायला घेतलं बघा. 2 भाकरी आणि भाजी अशी नैवेद्याचं ताट बनवलं आणि गौरींना नैवेद्य दाखवला अशा प्रकारे. तर चला नैवेद्य दाखवून झाला. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य होता तो म्हणजे पुरणपोळीचा. तर मग छान अशी लवकर उठून इकडं डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती. त्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली आणि फायनली इकडं मी पोळ्या लाटायला घेतल्या बघा. तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूपच राडा असतो, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवलाच नाही. अगोदर येळवणीची आमटी वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर मग इकडं म्हणलं लास्टला पुरण वाटायला घेऊन मग पोळ्या करायलाच घेतल्या लागलंच. तर छान अशी इकडं पुरणपोळी नैवेद्यासाठी मी बनवत आहे बघा. तर तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर छान इकडं उंडा वगैरे बनवून घेतला आणि इकडं पोळ्या लाटायला सुरुवात केली बघा मी. तर मस्त अशा छान इकडं माझ्या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत बघा. छान टम्म फुगलेल्या आहेत, मऊ लुसलुशीत आणि छान अशा पुरणपोळ्या आपल्या इकडे झालेल्या आहेत. त्यानंतर मस्त भजी बनवून घेतलं, पापड तळून घेतलं, कोरड्या तळल्या आणि मस्त असं नैवेद्याचं ताट बनवायला पण घेतलं. आणि इकडे छान अशी आपली येळवणीची आमटी पण बनलेली होती, ती पण तुम्हाला छान अशी दाखवली बघा. त्यानंतर नैवेद्याचं ताट बनवलं आणि भातावर तुपाची धार सोडली आणि आपलं नैवेद्याचं दोन्ही ताटं बनवून तयार आहे. त्यानंतर नेहून गौरींना नैवेद्य दाखवलं आणि छान अशी आरती पण करून घेतली. त्यानंतर छान असे तिसऱ्या दिवशी हळदी कुंकाला बायका वगैरे बोलवला आणि आजच्या दिवशी गौरींचं विसर्जन होतं. 2 दिवस गौरी राहिल्यानंतर घरात खूप छान वातावरण होतं, पण गौरी जायच्या दिवशी खूप कसं तरी वाटत होतं, कारण घर भरल्यासारखं वाटतं गौरी असल्यावर आणि गौरी गेल्यानंतर घर मोकळं मोकळं होतं बघा. त्यानंतर दोरं वगैरे घेतलं, हळदी कुंकू झाला आणि इकडं गौरींचं विसर्जन पण करून झालं आणि गौरी आपल्या निघून गेल्या आपली सासरी. तर चला मग इकडं
मी माझी बाकीची पण कामं वगैरे करून घेतली आणि संध्याकाळी गणपती विसर्जन पण करायचं होतं. त्यानंतर शेजारच्या सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांच्या गौरींचं विसर्जन वगैरे केलं. छान छान फोटो वगैरे काढलं दुपारी आणि संध्याकाळी. त्यानंतर गणपतीचंही विसर्जन केलं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन एका